हॅलो फ्रेंड्स. सर्वज्ञ कोचिंग क्लासेसच्या या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे सगळे लेक्चर्स आपल्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. चला, तर मग आज आपण इयत्ता 10वीच्या इतिहासातील एक खूपच इंटरेस्टिंग चॅप्टर सुरू करणार आहोत, पर्यटन आणि इतिहास. आता बघा, आपण सगळेच सुट्ट्यांमध्ये कुठे ना कुठे फिरायला जातो, बरोबर? पण कधी असा विचार केलाय का की आपण जेव्हा फिरायला जातो तेव्हा आपण फक्त मजामस्ती नाही करत, तर नकळतपणे इतिहासाच्या पाऊलखुणांवरून चालत असतो. आज आपण प्रवास आणि आपला भूतकाळ म्हणजे ट्रॅव्हल अँड पास्ट यांच्यामधलं हेच एक एक्साइटिंग नातं समजून घेणार आहोत. चला, हा प्रवास एकत्र सुरू करूया. अच्छा, एक कल्पना करूया. विचार करा, एकीकडे आहे शेकडो वर्षांपूर्वीचा एक प्रवासी, ज्याच्यासाठी प्रवास म्हणजे एक मोठं आव्हान होतं. जंगली जनावरांची भीती, चोर लुटारूंचा धोका, कुठे राहायचं, काय खायचं काहीच माहीत नसायचं. आणि दुसरीकडे आहोत आपण, आजचे मॉडर्न टुरिस्ट, जे एका क्लिकवर ट्रेन, फ्लाईटची तिकीटं बुक करतो, हॉटेल बुक करतो आणि आरामात फिरायला निघतो. मग काय वाटतं, काय बदललं आहे या संपूर्ण प्रवासात? हाच प्रश्न आपल्याला आजच्या चॅप्टरच्या एका रंजक प्रवासावर घेऊन जाईल. चला तर मग सुरुवात करूया अगदी सुरुवातीपासून. प्रवासाची सुरुवात कशी झाली? जेव्हा टुरिझम किंवा पर्यटन हे शब्दसुद्धा नव्हते, तेव्हा लोक का आणि कसे प्रवास करायचे? चला, इतिहासाची पानं उलटून पाहूया आणि समजून घेऊया की हा प्रवास कसा सुरू झाला. सगळ्यात आधी पर्यटन म्हणजे काय हे समजून घेऊ. बघा, सोप्या भाषेत सांगायचं तर पर्यटन म्हणजे एका विशिष्ट हेतूने, स्पेसिफिक पर्पजने आपल्या घरापासून दूरच्या ठिकाणांना भेट देण्याची परंपरा. आणि ही परंपरा काही आजची नाहीये, ही खूप जुनी आहे. माणसाला नेहमीच अज्ञात ठिकाणी जाण्याची, नवीन काहीतरी शोधण्याची एक उत्सुकता होती, आणि ह्याच उत्सुकतेतून पर्यटनाचा जन्म झालाय. सुरुवातीच्या काळात प्रवासामागे नेहमीच एक मोठा पर्पस, एक मोठा हेतू असायचा. काहींसाठी तो देवाचा शोध होता, म्हणजे स्पिरिच्युअल रिझन्स, जसं की बौद्ध आणि जैन भिक्षू किंवा आपले संत नामदेव, संत एकनाथ, गुरु नानक यांनी भारतभर पायी प्रवास केला. काहींसाठी तो ज्ञानाचा ध्यास होता, जसा 14व्या शतकातला विद्वान इब्न बतूता. त्याने तर तब्बल 30 वर्षे इस्लामिक जगताचा प्रवास केला. तर मार्को पोलोसारख्या धाडसी लोकांसाठी तो नव्या संधी आणि देशांना शोधण्याचा प्रवास होता. त्यानेच तर आशियाची ओळख युरोपला करून दिली. म्हणजे प्रत्येकाचा प्रवास वेगळा होता, पण प्रत्येकाचा हेतू अगदी ठाम होता. आणि विष्णू भट गोडसे यांच्यासारखे काही जण तर अनपेक्षितपणे इतिहासाचे साक्षीदार बनले. मार्को पोलोचं हे एक वाक्य ऐका, खूप प्रसिद्ध आहे. तो म्हणाला होता, मी जे पाहिलं त्यातलं अर्धंसुद्धा मी सांगितलेलं नाही. जरा विचार करा, त्याने असं काय काय पाहिलं असेल जे तो पूर्णपणे सांगूसुद्धा शकला नाही. त्याच्यासारख्या प्रवाशांमुळेच युरोपला पहिल्यांदा कळलं की पूर्वेकडे म्हणजे आपल्या आशियामध्ये किती समृद्ध आणि वेगळं जग आहे. या लोकांनी फक्त रस्ते नाही शोधले, तर 2 संस्कृतींमध्ये, 2 कल्चर्समध्ये एक पूल बांधण्याचं काम केलं. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, त्या काळात असा प्रवास करणं म्हणजे जीवावर उदार होण्यासारखं होतं. खूप डिफिकल्ट अँड रेअर होतं. म्हणजे फक्त काही धाडसी किंवा खूप श्रीमंत लोकांसाठीच हे शक्य होतं. सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरची गोष्ट होती ही. पण मग एक शतक आलं, एक असं शतक ज्याने हे सगळं चित्रच बदलून टाकलं. हो, आणि आपण बोलतोय 19व्या शतकाबद्दल, म्हणजे 19th सेंचुरी. हे ते शतक होतं जिथे प्रवास हा काही मोजक्या लोकांपुरता मर्यादित राहिला नाही, तर तो अनेकांसाठी, आम जनतेसाठी एका नव्या अनुभवाचा भाग बनला. आणि इथेच प्रवासी हा पर्यटक बनला. द ट्रॅव्हलर बिकेम अ टुरिस्ट. या क्रांतीचे, या रेव्होल्यूशनचे 3 मुख्य नायक होते. स्टेप 1, रेल्वेचं आगमन. स्टीम इंजिनमुळे लांब पल्ल्याचा प्रवास खूप जलद आणि सोपा झाला. दुसरा नायक, थॉमस कुकसारखे कल्पक आयोजक अँड ऑर्गनायझर. त्यांनी जगातली पहिली पॅकेज टूर आयोजित केली. म्हणजे काय, तर त्यांनी लोकांना सांगितलं, तुम्ही फक्त पैसे द्या, बाकी तुमच्या प्रवासाची, राहण्याची, खाण्याची सगळी सोय आम्ही बघतो. त्यांनी लिस्टर ते लफबरो अशी रेल्वेची सहल आयोजित केली होती, ज्यात 500पेक्षा जास्त लोक होते. आणि यातूनच जन्माला आला तिसरा नायक, आधुनिक पर्यटक, जो आता आरामात आणि निश्चिंतपणे जग पाहण्यासाठी बाहेर पडला. पण एक गंमत आहे, युरोपमध्ये जेव्हा लोक आरामासाठी, लेजरसाठी प्रवास करत होते, साधारणपणे त्याच काळात आपल्या भारतात एका प्रवासाची कहाणी घडत होती. आणि हा प्रवास आरामासाठी नव्हता, तर तो इतिहासाला सामोरं जाण्यासाठी होता. हे प्रवासी होते विष्णू भट गोडसे.
ते काही पर्यटक नव्हते, ते होते एका वादळाच्या मधोमध सापडलेले प्रवासी. 1857चा स्वातंत्र्य संग्राम, द फर्स्ट वॉर ऑफ इंडिपेंडन्स, त्यांनी तो स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला. महाराष्ट्रातल्या एका गावातून ते उत्तर भारतात प्रवासाला निघाले आणि ह्या लढ्याच्या अगदी केंद्रस्थानी पोहोचले. त्यांनी रस्तोरस्ती घडणारे प्रसंग, लोकांच्या मनातल्या भावना, राणी लक्ष्मीबाईंचं शौर्य, सगळं काही माझा प्रवास या पुस्तकात लिहून ठेवलं. त्यामुळे त्यांचे हे पुस्तक म्हणजे केवळ एक ट्रॅव्हल स्टोरी नाही, तर तो स्वतःच एक महत्त्वाचं ऐतिहासिक दस्तावेज, अ हिस्टॉरिकल डॉक्युमेंट आहे. तर मग आत्तापर्यंतच्या चर्चेतून हा बदल आपल्या लक्षात आला असेल? तेव्हा आणि आत्ता, then and now. पूर्वी प्रवास गरजेपोटी व्हायचा, म्हणजे धर्म, व्यापार, शिक्षण अशा कारणांसाठी. आता तो इच्छेनुसार, फॉर लीजर, फॉर हेल्थ, फॉर फन यासाठी होतो. पूर्वी प्रवास म्हणजे एक कठीण, लांबचा आणि धोकादायक प्रवास होता. आता तो एक नियोजित, प्लॅन्ड आणि सोपा उपक्रम आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूर्वी तो फक्त काही लोकांसाठी शक्य होता. आता तो अनेकांसाठी, फॉर मेनी पीपल, शक्य झाला आहे. हाच आहे प्रवासाचा इव्होल्यूशन. हा भाग समजला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. अच्छा, प्रवासाची ही उत्क्रांती इथेच थांबली नाही. आजच्या काळात तर पर्यटनाचे इतके प्रकार आहेत, इतक्या टाईप्स ऑफ टुरिझम आहेत की प्रत्येकाच्या आवडीनिवडीनुसार एक वेगळा प्रवास तयार आहे. चला आता आपण त्यापैकी काही रंजक प्रकार पाहूया. यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रकार म्हणजे ऐतिहासिक पर्यटन, हिस्टॉरिकल टुरिझम. जेव्हा आपण आपल्या महाराष्ट्रातला एखादा किल्ला चढतो किंवा साबरमती आश्रमात जातो, तेव्हा आपण फक्त दगडविटा किंवा इमारती पाहत नाही, तर आपण त्या काळात पोहोचतो. आपण कल्पना करतो की इथे शिवाजी महाराज कसे चालले असतील, इथे गांधीजींनी काय विचार केला असेल. इतिहासाला फक्त वाचणं नाही, तर तो अनुभवणं, टू एक्सपिरियन्स इट, म्हणजेच ऐतिहासिक पर्यटन. मग दुसरा प्रकार आहे भौगोलिक पर्यटन किंवा जिओग्राफिकल टुरिझम. यामध्ये काय येतं? तर निसर्गाच्या सुंदर आणि अद्भुत गोष्टी पाहण्यासाठी केलेला प्रवास, जसं की उंच पर्वत शिखरांना पाहणं, अथांग समुद्राच्या लाटा अनुभवणं किंवा लोणार सरोवरासारखं नैसर्गिक आश्चर्य पाहणं. निसर्गाचं हे विराट रूप आपल्याला एक वेगळाच आनंद देऊन जात. आजकाल पर्यटनाचा एक नवीन उद्देश समोर आला आहे, आरोग्य म्हणजे हेल्थ टुरिझम. यात 2 प्रकार आहेत. एक म्हणजे काही लोक उत्तम वैद्यकीय उपचारांसाठी, मेडिकल फॅसिलिटीजसाठी दुसऱ्या देशात किंवा शहरात जातात. आणि दुसरा प्रकार म्हणजे काही जण योगा, ध्यान, आयुर्वेदिक उपचारांसाठी शांत ठिकाणी जातात, फॉर वेलनेस अँड रेज्युवेनेशन. आणि आपल्याला अभिमान वाटला पाहिजे की भारत या दोन्ही प्रकारच्या आरोग्य पर्यटनासाठी एक महत्त्वाचं ठिकाण बनत आहे. आणि आता एक अगदी नवीन आणि वेगळा प्रकार, कृषी पर्यटन. याला आपण ॲग्रो टुरिझम म्हणतो. शहरातल्या धावपळीच्या फास्ट पेस्ड लाईफमधून बाहेर पडून गावाकडच्या शांत वातावरणात, मातीच्या सुगंधात आणि ताजा हवेत 1-2 दिवस घालवणं, शेती कशी केली जाते हे प्रत्यक्ष पाहणं, हा अनुभव घेण्यासाठी शहरी लोक आता गावांकडे, शेतांकडे वळत आहेत. अँड दॅट इज कॉल्ड ॲग्रो टुरिझम. खेळाबद्दलची आवड ही लोकांना हजारो किलोमीटरचा प्रवास करायला लावते आणि यालाच म्हणतात क्रीडा पर्यटन और स्पोर्ट्स टुरिझम. 20व्या शतकात हा प्रकार खूप लोकप्रिय झाला. मग ते ऑलिम्पिक किंवा वर्ल्ड कप सारखे इंटरनॅशनल इव्हेंट्स असोत किंवा आपल्या गावची महाराष्ट्र केसरी कुस्तीची स्पर्धा असो. आपल्या आवडत्या खेळाडूला किंवा टीमला सपोर्ट करण्यासाठी केलेला प्रवास हा क्रीडा पर्यटनात येतो. आणि ही यादी इथेच संपत नाही. याशिवायही अनेक प्रकार आहेत, जसं की सांस्कृतिक पर्यटन, जिथे आपण वेगवेगळ्या ठिकाणच्या परंपरा, सण, उत्सव अनुभवतो. नैमित्तिक पर्यटन म्हणजे एखाद्या खास कारणासाठी, फॉर एन इव्हेंट केलेला प्रवास, जसं की फिल्म फेस्टिवल किंवा साहित्य संमेलन. आणि अर्थातच धार्मिक पर्यटन, जे भारतात खूप मोठ्या प्रमाणावर होतं, जसं की चारधाम यात्रा किंवा विविध तीर्थक्षेत्रांना भेट देणं. यावरून कळतं की पर्यटनाला आता कोणतीही सीमा राहिलेली नाही. तर आपण पर्यटनाचे इतके वेगवेगळे प्रकार पाहिले, ऐतिहासिक, भौगोलिक, आरोग्य, कृषी, क्रीडा, कितीतरी. पण ह्या सगळ्या प्रकारांना जोडणारा एक कॉमन थ्रेड, एक समान धागा आहे. आणि तो धागा आपल्याला पुन्हा आपल्या मूळ मुद्द्याकडे, आपल्या मेन पॉइंटकडे घेऊन जातो, आणि तो म्हणजे इतिहास. आता एक प्रश्न स्वतःला विचारा. पुढच्या वेळी जेव्हा आपण एखाद्या किल्ल्यावर किंवा एखाद्या शेतात किंवा अगदी एखाद्या समुद्रकिनारी जाल, तेव्हा आपण फक्त एक सुंदर दृश्य पाहत असतो का? ऑर इज इट समथिंग मॉर? आपण त्यापेक्षाही काहीतरी जास्त अनुभवत असतो का? याचं उत्तर खूप सोपं आहे. आपण त्या जागेच्या कहाणीचा, त्या जागेच्या हिस्ट्रीचा एक भाग बनत असतो. प्रत्येक ठिकाणाचा एक भूतकाळ असतो,
किल्ल्यांना लढायांचा इतिहास असतो, शेतांना पिढ्यानपिढ्यांच्या मेहनतीचा इतिहास असतो आणि शहरांना बदलांचा इतिहास असतो. प्रत्येक प्रवासात नकळतपणे आपण हाच इतिहास अनुभवत असतो, त्याच्याशी कनेक्ट होत असतो. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा आपण प्रवासासाठी बॅग भराल तेव्हा हे लक्षात ठेवा, आपण फक्त फिरायला जात नाही आहात. आपण एक शोधक आहात, एक एक्सप्लोरर आहात, जो काळाच्या प्रवासावर निघाला आहे. कारण प्रत्येक ठिकाण हे एका पुस्तकासारखं आहे आणि प्रत्येक प्रवास आपल्याला त्या पुस्तकाचं एक नवीन पान उघडण्याची संधी देतो. तर हा होता आपल्या आजच्या लेक्चरचा पहिला भाग. आशा आहे की पर्यटनाचा हा प्रवास आपल्या सगळ्यांना आवडला असेल. या चॅप्टरचा पुढचा भाग घेऊन आम्ही लवकरच भेटू. तोपर्यंत आज शिकवलेल्या भागाचं रिव्हिजन नक्की करा. आणि हो, सर्वज्ञ कोचिंग क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका. धन्यवाद. हॅलो फ्रेंड्स, सर्वज्ञ कोचिंग क्लासेसच्या या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे आमचे सगळे लेक्चर्स तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील. तर मित्रांनो, आज आपण आपल्या इतिहासाच्या पुस्तकातला एक खूपच इंटरेस्टिंग चॅप्टर शिकणार आहोत, पर्यटन आणि इतिहास. आता पर्यटन म्हणजे टुरिझम किंवा सोप्या भाषेत फिरणं, हे तर आपल्या सगळ्यांच्याच आवडीचं आहे, बरोबर ना? शाळेची सहल असो किंवा मग घरच्यांबरोबर सुट्टीत फिरायला जाणं असो, काही ट्रिप्स अशा असतात ज्या आपल्या कायम लक्षात राहतात. पण कधी विचार केलाय का की असं का होतं? काही सहली इतक्या अविस्मरणीय का ठरतात आणि काही आपण अगदी सहज विसरून का जातो? याचं उत्तर माहितीये, खूप साधं नाहीये. कोणतीही चांगली यादगार सफर ही काही योगायोगाने होत नाही. त्यामागे खूप मोठं नियोजन असतं, एक विचार असतो. काही गोष्टींमुळे एखादी जागा आपल्याला परत परत या असं आमंत्रण देते, तर काही ठिकाणी आपण परत जायचा विचारही करत नाही. तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण याच प्रवासामागचं शास्त्र, त्यामागचं प्लॅनिंग समजून घेणार आहोत. तर मग एका चांगल्या सफरीचं रहस्य काय आहे? व्हॉट्स द सिक्रेट ऑफ अ गुड ट्रिप? म्हणजे कुठलंही पर्यटन स्थळ, अ टुरिस्ट स्पॉट यशस्वी होण्यासाठी नक्की कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात? ते फक्त तिथले सुंदर डोंगर, समुद्रकिनारे किंवा ऐतिहासिक वास्तू असतात, की याच्या पलीकडेही काहीतरी आहे? चला, आता आपण हेच रहस्य उलगडून पाहूया. बघा, कोणत्याही पर्यटन स्थळाच्या यशासाठी हे 4 मुख्य स्तंभ आहेत. हे 4ही टप्पे एकमेकांशी खूप घट्ट जोडलेले आहेत. तुम्हीच विचार करा, एखादी जागा खूप सुंदर आहे, पण तिथे जायला चांगला रस्ताच नाहीये किंवा तिथे जाणं सेफ वाटत नाहीये, तर तुम्ही जाल का? नाही जाणार. चला, समजा तुम्ही पोहोचलात, पण तिथे राहायची चांगली सोय नाही, म्हणजे क्वालिटी अकोमोडेशन नाही किंवा सगळीकडे अस्वच्छता आहे, तर तुमचा अनुभव चांगला असेल का? अजिबात नाही. आणि सगळ्यात शेवटी तिथली माहिती सांगायला कोणी नसेल किंवा तिथले कर्मचारी म्हणजे स्टाफ जर नीट बोलत नसतील तर. म्हणूनच पर्यटकांना एक चांगला पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स देण्यासाठी सुरक्षितता, चांगली वाहतूक, राहण्याची उत्तम सोय आणि प्रशिक्षित वेल ट्रेन्ड स्टाफ या 4ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आता पर्यटन म्हणजे फक्त मजामस्ती किंवा फिरणं नाहीये बरं का. पर्यटन म्हणजे आपल्या इतिहासाला, आपल्या हेरिटेजला, आपल्या वारसाला भेट देणं. आपण जेव्हा किल्ले, लेणी किंवा जुन्या वास्तू बघायला जातो, तेव्हा आपण फक्त दगड, विटांच्या भिंती बघत नसतो, तर आपण आपल्या पूर्वजांनी मागे ठेवलेल्या कथा अनुभवत असतो. आणि हा जो आपला वारसा आहे, आपलं हेरिटेज, ते जपण्याची जबाबदारी फक्त सरकारची नाहीये, ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. पण ती का जपायची आणि कशी, हे समजून घेऊया. इथे खूप महत्त्वाचा फरक सांगितला आहे. एका बाजूला आहे आपल्या वारशाबद्दल आदर म्हणजे रिस्पेक्ट, आणि दुसऱ्या बाजूला आहे विद्रुपीकरण, ज्याला इंग्लिशमध्ये वॅन्डलिझम म्हणतात. विद्रुपीकरण म्हणजे काय? तर ऐतिहासिक वास्तू खराब करणे, जसं की भिंतीवर आपलं नाव कोरणे, काहीतरी चित्र काढणे किंवा तिथे कचरा टाकणे. असं केल्याने आपण फक्त ती वास्तू खराब नाही करत, तर आपण आपल्याच देशाचा गौरवशाली इतिहास पुसून टाकायचा प्रयत्न करत असतो. म्हणून पुढच्या वेळी कोणत्याही ऐतिहासिक ठिकाणी गेल्यावर तिथल्या नियमांचं पालन करणं आणि ती जागा स्वच्छ ठेवणं किती महत्त्वाचं आहे हे नेहमी लक्षात ठेवायचं. आपला वारसा किती मौल्यवान आहे हे या काही उदाहरणांवरून तुमच्या लक्षात येईल. युनेस्को नावाची एक जागतिक संघटना आहे, युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. ही संघटना जगभरातल्या महत्त्वाच्या स्थळांना जागतिक वारसा स्थळं म्हणजेच वर्ल्ड हेरिटेज साइट्स म्हणून घोषित करते. आपली अजिंठा वेरूळची लेणी, मुंबईचा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, जयपूरमधलं जंतर मंतर, इतकंच नाही तर आपला पश्चिम घाटसुद्धा, ही सगळी ठिकाणं वर्ल्ड हेरिटेज साइट्स आहेत. याचा अर्थ काय? तर ही फक्त भारताची नाही तर संपूर्ण जगाची संपत्ती आहे. आणि म्हणूनच यांचा संरक्षण करणं ही आपली सगळ्यांची खूप मोठी जबाबदारी आहे. आतापर्यंत आपण पर्यटनाच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक बाजूबद्दल बोललो,
पण त्याची एक दुसरी आणि तितकीच महत्त्वाची बाजू आहे आणि ती म्हणजे इकॉनॉमिक साईड, म्हणजे आर्थिक बाजू. पर्यटन हा फक्त फिरण्याचा छंद नाहीये, तर तो एक खूप मोठा उद्योग आहे, अ बिग इंडस्ट्री, जो आपल्या देशातल्या लाखो लोकांच्या रोजगाराचं साधन आहे. हे बघा किती सोप्या पद्धतीने समजतंय. जेव्हा एखादा पर्यटक म्हणजे टुरिस्ट कुठल्या तरी ठिकाणी फिरायला जातो आणि पैसे खर्च करतो, तेव्हा ते पैसे फक्त एकाच व्यक्तीकडे जात नाहीत. ते तिथल्या हॉटेल्समध्ये, स्थानिक दुकानदारांकडे, टॅक्सी किंवा रिक्षा चालकांकडे आणि पर्यटकांना माहिती देणाऱ्या गाईड्सपर्यंत पोहोचतात. म्हणजे एका पर्यटकामुळे त्या पूर्ण परिसरातल्या आर्थिक चक्राला गती मिळते. यालाच इकॉनॉमिक इकोसिस्टम असं म्हणतात. आणि यामुळे खूप मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होतो. या पर्यटन उद्योगाचं महत्त्व आपल्या भारत सरकारने खूप आधीच ओळखलंय. म्हणूनच अतुल्य भारत किंवा इनक्रेडिबल इंडिया नावाची एक खूप मोठी जाहिरात मोहीम म्हणजे कॅम्पेन सुरू केलं. या मोहिमेचा उद्देश काय आहे? तर भारताची जी विविध संस्कृती आहे, इथला निसर्ग, इथली आर्द्रतिथ्याची परंपरा, हे सगळं जगासमोर मांडायचं आणि देश-विदेशातून जास्तीत जास्त पर्यटकांना भारताकडे आकर्षित करायचं, जेणेकरून आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला आणखी बळकटी मिळेल. तर मग हा जो एवढा मोठा आणि सतत वाढणारा टुरिझम इंडस्ट्री आहे, यात आपल्यासारख्या विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या म्हणजे नोकरीच्या कोणत्या संधी असू शकतात? जर तुम्हाला फिरायला आवडत असेल, नवीन लोकांना भेटायला, त्यांची बोलायला आवडत असेल, तर हा उद्योग तुमच्यासाठी एक उत्तम क्षेत्र ठरू शकतो. चला, तर मग पाहूया इथे तुमच्यासाठी काय काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत. तुम्हाला आमचं हे लेक्चर आवडत असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर. या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं कौशल्य म्हणजे संवाद कौशल्य. यालाच आपण कम्युनिकेशन स्किल असं म्हणतो. आता संवाद कौशल्य म्हणजे फक्त चांगलं बोलता येणं नाही, तर समोरच्या पर्यटकाला म्हणजे टुरिस्टला एखाद्या ठिकाणाची योग्य, अचूक आणि रंजक पद्धतीने माहिती सांगता येणं. म्हणजे तुमचं बोलणं इफेक्टिव्ह असलं पाहिजे, जेणेकरून समोरच्याला ती माहिती नीट समजेल आणि लक्षात राहील. या कम्युनिकेशन स्किलसोबतच आणखी काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, जसं की 2 पेक्षा जास्त भाषांवर तुमचं प्रभुत्व असणं, म्हणजे फ्लुएन्सी इन मोर दॅन 2 लँग्वेजेस. कारण पर्यटक वेगवेगळ्या देशांतून, वेगवेगळ्या राज्यांतून येतात. तुमचं सामान्य ज्ञान म्हणजे जनरल नॉलेज चांगलं असायला हवं. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कधीकधी प्रतिकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते. अशावेळी न घाबरता शांत राहून योग्य निर्णय घेण्याची क्षमता तुमच्यात असली पाहिजे. ही कौशल्य जर तुम्ही विकसित केली तर या क्षेत्रात तुम्ही खूप यशस्वी होऊ शकता. चला, आता आपण भारतभरातून फिरून आपल्या घरी म्हणजे आपल्या महाराष्ट्राकडे येऊया. भारतभर फिरणं तर खूप छान आहेच, पण आपल्या स्वतःच्या राज्यात पर्यटनाचे असे अनेक खजिने दडलेले आहेत, ज्यांची कदाचित आपल्याला पूर्ण माहितीसुद्धा नसेल. खरं तर आपल्या महाराष्ट्राला निसर्गाने आणि इतिहासाने भरभरून दिलंय. इथे अजिंठा वेरूळसारख्या जगप्रसिद्ध लेणी आहेत, शिवरायांचे बुलंद किल्ले आहेत, महाबळेश्वर, माथेरानसारखी थंड हवेची ठिकाणं म्हणजे हिल स्टेशन्स आहेत आणि पंढरपूर, शिर्डी, तुळजापूरसारखी पवित्र तीर्थक्षेत्रसुद्धा आहेत. ही जी विविधता आहे, ही डायव्हर्सिटी, हीच आपल्या महाराष्ट्राच्या पर्यटनाची खरी ताकद. महाराष्ट्रातल्या याच पर्यटन क्षमतेला म्हणजे टुरिझम पोटेन्शियलला योग्य दिशा देण्यासाठी 1975 साली महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ स्थापन करण्यात आलं. यालाच आपण शॉर्ट फॉर्ममध्ये MTDC म्हणतो. त्या काळात पर्यटकांसाठी राहण्याची सोय किंवा इतर सुविधा म्हणजे फॅसिलिटीज फारशा उपलब्ध नव्हत्या. हीच उणीव भरून काढण्यासाठी आणि पर्यटनाला एक व्यावसायिक प्रोफेशनल स्वरूप देण्यासाठी MTDCनी खूप महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आज आपल्याला अनेक पर्यटन स्थळांवर MTDCची हॉटेल्स दिसतात. हे खूप छान उदाहरण आहे की पर्यटन उद्योग कसा सतत बदलत असतो आणि नवनवीन कल्पना पुढे येत असतात. महाबळेश्वर जवळ भिल्लार नावाचे गाव आहे. या गावाला पुस्तकांचे गाव म्हणून विकसित केलं आहे. म्हणजे इथे प्रत्येक घरात पर्यटकांसाठी पुस्तकं ठेवलेली आहेत. तुम्ही तिथे जाऊ शकता, निसर्गाच्या सानिध्यात बसून वाचनाचा आनंद घेऊ शकता. हा एक खूपच अभिनव उपक्रम म्हणजे इनोव्हेटिव्ह इनिशिएटिव्ह आहे, जो पर्यटनाला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जातो. तर मित्रांनो, या सगळ्या चर्चेनंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की एक पर्यटक म्हणून, अ रिस्पॉन्सिबल टुरिस्ट म्हणून आपण आपला इतिहास आणि वारसा जपण्यासाठी काय करू शकतो? फक्त भिंतीवर नाव न कोरणे किंवा कचरा न करणे इतकंच पुरेसं आहे का? की या पलीकडेही आपण काही करू शकतो? जसं की स्थानिक वस्तू खरेदी करून तिथल्या अर्थव्यवस्थेला मदत करणे किंवा तिथल्या संस्कृतीचा आदर करणे.
प्रत्येक छोटी गोष्ट खूप महत्वाची आहे. तर आजचं लेक्चर आपण इथेच संपूया. विचार करा की तुमचं पुढचं पाऊल काय असेल. सर्वज्ञ कोचिंग क्लासेसच्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे पुढच्या लेक्चरचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.